जिल्हा मध्यवर्ती कारागृहात क्रिकेट बॉलमध्ये बारूद भरलेली फटाका सदृश वस्तू आढळली असून रात्री 8 वाजेच्या सुमारास जेलच्या भिंतीवरून वस्तू फेकल्यानंतर स्फोट झाला होता। त्यामुळे अमरावती पोलिसांनी रात्री जेलमध्ये सर्च ऑपरेशन राबवले असून बॉम्ब सदृश आढळलेले साहित्य फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे। यावेळी जेलमध्ये बॉम्ब सापडल्याच्या चर्चेने एकच खळबळ उडाली होती। प्राथमिक माहिती आतापर्यंतची ही आहे की संध्याकाळी 8च्या दरम्यान बॅरेक नंबर 6-7च्या समोर वरतून एक फटाका किंवा बॉम्ब फुटल्यासारखा मोठा आवाज आलेला आहे असं जेलचे जे वॉर्डन आणि तिथले जे गार्ड आहेत त्यांना ते आवाज ऐकू आला आणि आतमधल्या कैद्यांनाही ऐकू आला जे की बॅरेकमध्ये होते। नंतर मग ते त्यांना एक बॉल मिळाला खाली जे फुटला नाही। त्याच्यावरून आम्ही पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर आम्ही सर्व इथे तात्काळ पोचलो, सर्व टीम पोचली, VDDSची टीम पण पोचलेली होती आणि नंतर त्याचा प्राथमिक तपासणी केल्यावर असं लक्षात आलं की एक बॉलच्या स्वरूपातला तो फटाका आहे। फटाका कुणीतरी बाहेरून फेकल्याचा असं एक अंदाज आहे, बाहेरून फेकला आहे कारण तो मागच्या साईडच्या भिंतीवरून आलेला दिसतो। तर ते आता प्राथमिक तपासामध्ये कोणी फेकला, कशासाठी फेकला याची माहिती घेत आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोणाला इजा झालेली नाही किंवा जखमी झालेलं नाही कोणी। फटाका सदृश्य मटेरियल दिसतोय, त्याची आता फॉरेन्सिक तपासणीसाठी फॉरेन्सिकची पण टीम बोलवली आहे आणि ती टीम सध्या आता ती तपासणी करत आहे। बाकी माहिती डिटेल्स तपास प्राथमिक झाल्यानंतरच कळेल। काही आढळून आलेलं नाही, फक्त फटाक्याची दारू आणि फटाकामध्ये जी दारू असते तीच ते क्रिकेटचा जो प्लास्टिकचा बॉल असतो त्याच्यामध्ये टाकून वात टाकून फेकलेलं असं दिसते प्राथमिक। एक काहीतरी स्फोटक सारखं म्हणजे फटाक्यासारखं पडलं आतमध्ये बाहेरून आणि त्याचा आवाज झाला आणि आम्ही लगेच रिपोर्ट केला। सर आले। मैडम इसका निरीक्षण हुआ, दीवार उठने की बात नहीं हो गया ना, मंजूर अभी नहीं दिया। हमारे ADG सर ने, गुप्ता जी सर ने सब फॉलो अप किया है और गवर्नमेंट से हमको निधि भी मंजूर हुआ है पेरी फेरी। मैम 2 मिनट का बाइट देते हैं। नहीं अभी बाद में क्या कंप्लेंट में क्या दाखिल करे वही होना बस। कंप्लेंट में क्या दाखिल करने वाले वही होना सर। किया ना मैंने किया, बस उतना ही 2 बस बाइट उधर दे मिल जाएगा ना।